नमस्कार सर्वांना. संरक्षण विषयक घडामोडींचा आपण अभ्यास करतोय. मागच्या भागामध्ये आपण भाग 1 अभ्यासला, त्याच्या पुढचे काही मुद्दे या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत. जे काही महत्त्वाचे मुद्दे त्यांचा आपण विचार करणार आहोत. लगेच आपण आपल्या विषयाला सुरुवात करतोय. तर आज पहिला महत्त्वाचा प्रश्न, पहिला महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे त्याचा आपण विचार करूयात आणि मग त्याच्याविषयी आपण चर्चा करून प्रत्येक मुद्द्यावरती पुढे जाऊयात. सुरुवात करतोय आपण. सुरुवात करण्या अगोदर आणखी एक महत्त्वाची गोष्ट की तुमच्याकडे जी PDF आहे तर ती PDF समोर ठेवा. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पॉज केला तरी चालेल, ते महत्त्वाचं आहे. PDF समोर ठेवून केलं तर 1-2 प्रयत्नातच तुमचं ते संपूर्ण तोंडपाठ होईल आणि ते पुन्हा पुन्हा तुम्हाला वाचण्याची गरज राहणार नाही आहे. आणि काही मुलांचे मेसेज येत आहेत की आमचा नंबर किंवा आम्हाला PDF द्या. तर एकच करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये तुमचं पूर्ण नाव आणि नंबर जर पाठवला किंवा एक व्हॉट्सॲप नंबर माझा 99 60 10 11 22 याच्यावर जर मेसेज तुमचं नाव नंबर पाठवला तर तुम्हाला त्या ग्रुपमध्ये सामील करून घेता येईल आणि तुम्हाला PDF पाठवता येतील. मग तुमच्याकडे कोणकोणत्या PDF नाही आहेत, कोणकोणत्या आहेत हे आम्हाला सांगितलं, इथल्या स्टाफला सांगितलं की मग तुम्हाला त्या पुरवल्या जातील. तर आज आपण सुरुवात करता. आजचा आपला पहिला महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे पहा. DRDO च्या वतीनं अग्नि 5 या आंतरखंडीय क्षेपणास्त्रावर बसवलेल्या MIRV या अद्ययावत तंत्रज्ञानाची 11 मार्च 2024 ला यशस्वी चाचणी घेण्यात आली. या चाचणीस कोणतं नाव देण्यात आलेलं आहे? हे जे तंत्रज्ञान आहे, अद्ययावत तंत्रज्ञान आहे, ते जगातल्या प्रमुख देशांकडे आहे. म्हणजे तुम्ही जर विचार केला तर अमेरिकेकडे आहे किंवा ब्रिटनकडे आहे, फ्रान्सकडे आहे, रशिया आणि चीन. तशा प्रकारे जगातल्या ठराविक देशांकडे 5 देशांकडे हे MIRV तंत्रज्ञान आहे. आणि आता त्या तंत्रज्ञानावर आधारित आपण काय करतो काय पहा. DRDOच्या वतीने अग्नि 5 या आंतरखंडीय क्षेपणास्त्रावर बसवलेल्या MIRV ह्या अद्ययावत तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. म्हणजे आपण सुद्धा आता त्या तंत्रज्ञानाची चाचणी घेतली. म्हणजे सुरुवातीला लक्षात आलं हे तंत्रज्ञान महत्त्वाचं आहे, जगातल्या फक्त प्रमुखच देशांकडे आहे आणि आता त्याच्यामध्ये भारत सुद्धा सामील झाला आहे. मी तुम्हाला म्हटलं अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि चीन या देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला की ज्यांच्याकडं MIRV तंत्रज्ञान आहे. MIRV, M मल्टिपल, I इंडिपेंडेंटली टार्गेटेबल, त्याच्यानंतर R रिएंट्री आणि V व्हेइकल. मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल, रिएंट्री आणि आपण म्हटलं व्हेइकल. तशा प्रकारे MIRV तंत्रज्ञान भारताने सुद्धा ते तंत्रज्ञान आता भारताकडे आलेलं आहे. आपण विचार करतोय की या तंत्रज्ञानाची आता आपण यशस्वी चाचणी घेतलेली आहे. आणि कोणत्या क्षेपणास्त्रामध्ये MIRV तंत्रज्ञान बसवलंय? अग्नि 5 या क्षेपणास्त्रामध्ये MIRV हे तंत्रज्ञान बसवलेलं आहे. आणि 11 मार्च 2024 ला त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे. या चाचणीस कोणतं नाव देण्यात आलेलं आहे? मिशन दिव्यास्त्र. ऐकलं? कदाचित तुम्ही ऐकलं असेल मिशन दिव्यास्त्र. मग मिशन दिव्यास्त्र काय आहे? तर मिशन दिव्यास्त्र हे आहे, हे लक्षात ठेवायचं. मिशन दिव्यास्त्र एका तंत्रज्ञानाची चाचणी अग्नि 5 मध्ये आपण पाहिलंय. अग्नि 5 मध्ये MIRV तंत्रज्ञान, अद्ययावत तंत्रज्ञान आपण बसवलंय. याच्या अगोदर जगातल्या 5 देशांकडे हे तंत्रज्ञान होतं आहे. त्यांच्यामध्ये आता भारताचा समावेश झालेला आहे. जगाच्या पातळीवर एक बलशाली देश, बलशाली राष्ट्र सैनिकांच्या दृष्टिकोनातून, आपल्या सेनेच्या दृष्टिकोनातून उदयाला येत आहे. ज्यावेळी सुरुवातीला सर्वात प्रथम MIRV तंत्रज्ञानाचा अमेरिकेनं वापर केला तो 1970 मध्ये. पण MIRV तंत्रज्ञान अमेरिका कोणाला देत नव्हतं. आपल्या शास्त्रज्ञांनी त्याच्यावरती संशोधन करून आता या तंत्रज्ञानाचा आपल्या देशासाठी सुद्धा वापर करायला सुरुवात केली. आणि सुरुवातीला या तंत्रज्ञानाचा वापर कुठे केला तर अग्नि 5 मध्ये केलेला आपल्याला दिसतो. तशा प्रकारे मिशन दिव्यास्त्र काय आहे? तर मिशन दिव्यास्त्र हे आहे अग्नि 5 या आंतरखंडीय क्षेपणास्त्रात बसवलेल्या MIRV या अद्ययावत तंत्रज्ञानाची 11 मार्च 2024 रोजी यशस्वी चाचणी झाली. या चाचणीला
मिशन दिव्यास्त्र असं म्हटलं गेलं. मग MIRV तंत्रज्ञान किती महत्वाचं आहे, जागतिक दृष्टिकोनातून त्याचं महत्व काय आहे, त्याचा लॉंग फॉर्म काय आहे याचा आपण अभ्यास केला. पुढे जाऊयात. ईशान्य भारतामधील एखाद्या शहराचं नाव दिलं गेलेलं कोणती 26 डिसेंबर 2023 रोजी नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेली आहे? कोणती नौका? ईशान्य भारतातील एखाद्या शहराचं नाव दिली गेलेली कोणती नौका 26 डिसेंबर 2023 रोजी नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेली आहे? तिचं नाव आहे INS इम्फाळ. INS इम्फाळ. INS इम्फाळ असं तिचं नाव आहे. लक्षात आलं? ईशान्य भारतातील एखाद्या शहराचं, इम्फाळ हे शहर, या शहराचं नाव दिलं गेलेलं एका नौकेला. लक्षात ठेवा, ईशान्य भारतातील एखाद्या शहराचं नाव दिलं गेलेली 26 डिसेंबर 2023 रोजी कोणती नौका नौदलाच्या ताफ्यामध्ये दाखल झाली, तर त्या नौकेचं नाव आहे INS इम्फाळ. लक्षात आलं? मग आपल्या देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ही नौका नौदलाच्या ताफ्यामध्ये दाखल झाली. हा कार्यक्रम कुठे पार पडला? तर कुलाबा या ठिकाणी पार पडला. आता INS इम्फाळचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो. INS इम्फाळ जी आहे ती स्टेल्थ तंत्रज्ञानानं सज्ज असलेली युद्धनौका आहे. स्टेल्थ तंत्रज्ञान, स्टेल्थ तुम्ही ऐकलं असेल, स्टेल्थ तंत्रज्ञान. स्टेल्थ तंत्रज्ञानाने सज्ज असलेली युद्धनौका म्हणून या युद्धनौकेस ओळखलं जातं. स्टेल्थ तंत्रज्ञान म्हणजे काय? कुठलंही रडार या नौकेला टिपू शकत नाही. म्हणजे कुठलंही रडार टिपू न शकणारे जे स्टेल्थ तंत्रज्ञान आहे, त्या स्टेल्थ तंत्रज्ञानानं ही युद्धनौका सज्ज आहे. लक्षात आलं? तशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं. ईशान्य भारतातील एखाद्या शहराचं नाव दिलं गेलेली कोणती युद्धनौका 26 डिसेंबर 2023 रोजी नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे? INS इम्फाळ तिचं नाव आहे. त्याच्यानंतर आपण म्हटलं की या युद्धनौकेला कोणतंही रडार टिपू शकत नाहीये, स्टेल्थ तंत्रज्ञानाने सज्ज असलेली युद्धनौका आहे, हे लक्षामध्ये ठेवायचे. तशा प्रकारे आणि याची उभारणी कोणत्या ठिकाणी झाली या युद्धनौकेची याचा जर विचार केला तर माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड या ठिकाणी या युद्धनौकेची निर्मिती झाली, या युद्धनौकेची उभारणी झालेली आहे. माझगाव डॉक या ठिकाणी, माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड या ठिकाणी या युद्धनौकेची उभारणी करण्यात आली, हे लक्षात ठेवायचं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. काही ऑपरेशन्स राबवलेले आहेत रेल्वे सुरक्षा दलानं, रेल्वे प्रोटेक्शन फोर्सनं काही ऑपरेशन्स राबवलेली आहेत. ते ऑपरेशन कशा संबंधी आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सुरुवातीला ऑपरेशन कशा संबंधी आहेत याचा आपण विचार करूयात आणि मग त्याच्यावरचे प्रश्न पाहूयात. ऑपरेशन नन्हे परिस्ते, हरवलेल्या मुलांची सुटका करायची आहे. मग एक ऑपरेशन राबवलंय, त्याला नाव दिलंय ऑपरेशन नन्हे परिस्ते. दुसरं आहे ऑपरेशन जीवन रक्षा. कशासाठी ऑपरेशन जीवन रक्षा? प्लॅटफॉर्म आणि रेल्वे रुळांवर प्रवाशांचं प्राण वाचवणं यासाठी जे ऑपरेशन रेल्वेनं सुरू केलंय त्याला ऑपरेशन जीवन रक्षा असं नाव देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर ऑपरेशन मेरी सहेली, कशासाठी? महिला प्रवाशांची सुरक्षा यासाठी ऑपरेशन मेरी सहेली सुरू करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर ऑपरेशन उपलब्ध, दलालांविरुद्ध लढा देण्यासाठी ऑपरेशन उपलब्ध सुरू करण्यात आलेले. पहिले 4 आपण अभ्यासले. कोणकोणते पहा? ऑपरेशन नन्हे परिस्ते, ऑपरेशन जीवन रक्षा, ऑपरेशन मेरी सहेली, ऑपरेशन उपलब्ध. थोडा विचार करा. नन्हे परिस्ते कशासाठी? हरवलेल्या मुलांची सुटका करायची. ऑपरेशन जीवन रक्षा कशासाठी? तर प्लॅटफॉर्म आणि रेल्वे रुळावर प्रवाशांचं प्राण वाचवण्यासाठी जीवन रक्षा आहे. ऑपरेशन मेरी सहेली महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आहे. ऑपरेशन उपलब्ध हे दलालांविरुद्ध लढा देण्यासाठी आहे. मग याच्याविषयीचा पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. कोणता पहिला प्रश्न आहे पहा? हा पहिला प्रश्न. याच्या जोड्या तुम्ही या ठिकाणी लावायच्या. ऑपरेशन नन्हे परिस्ते कशासाठी? ऑपरेशन जीवन रक्षा कशासाठी? ऑपरेशन मेरी सहेली कशासाठी? ऑपरेशन उपलब्ध कशासाठी?
म्हणजे लगेच त्याच्यावरचा प्रश्न पाहून आपण तुमचं ते पाठ पण होईल आणि नोट्समध्ये पण हे मी तुम्हाला दिलं आहे, त्याच्यामुळे तिथे तुम्हाला सोडवता पण येईल. ऑपरेशन नन्हे परिस्ते कशासाठी आहे? आपण म्हटलं हरवलेल्या मुलांची सुटका करायची, म्हणजे 1 ला 2 हे उत्तर असणार आहे. ऑपरेशन जीवन रक्षा कशासाठी? प्रवाशांचे प्राण वाचवायचे, म्हणजे प्लॅटफॉर्म आणि रेल्वे रुळांवर प्रवाशांचं प्राण वाचवण्यासाठी आहे. ऑपरेशन मेरी सहेली हे कशासाठी आहे? महिला प्रवाशांच्या सुटकेसाठी आहे. ऑपरेशन उपलब्ध हे कशासाठी आहे? दलालांविरुद्ध लढा देण्यासाठी आहे. तशा प्रकारे हे रोज एकदा पाहिलं की हे ऑपरेशन्स पाठ करण्याची तुम्हाला गरज असणार नाहीये. लक्षात आलं? तशा प्रकारचे ऑपरेशन्स आहेत. 4 ऑपरेशन्स पाहिले. आता पुढच्या ऑपरेशनचा आपण विचार करूया. त्याच्यानंतर 5वं आहे ऑपरेशन नार्कोस. कशासाठी ऑपरेशन नार्कोस म्हटले की तुमच्या लक्षात येईल अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी जे रेल्वेनं ऑपरेशन राबवलंय त्याला ऑपरेशन नार्कोस असं नाव दिलंय. ऑपरेशन यात्री सुरक्षा कशासाठी? यात्री सुरक्षा हे प्रवाशांच्या संरक्षणासाठी असणारं ऑपरेशन रेल्वे राबवते. त्याच्यानंतर ऑपरेशन संरक्षा सुरक्षितता निश्चित करण्यासाठी ऑपरेशन संरक्षा राबवलं जात आहे. ऑपरेशन सेवा गरजूंना मदत करण्यासाठी ऑपरेशन सेवा राबवले जाते. तर हे 4 वरती विचार करूयात, त्याच्यावरचा प्रश्न पाहूयात. आता तुम्हाला ओळखायचं आहे. सुरुवातीला आपण थोडीशी रिव्हिजन करून पुढे चाललोय. ऑपरेशन नार्कोस अंमली पदार्थाच्या गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी. ऑपरेशन यात्री सुरक्षा प्रवाशांच्या संरक्षणासाठी. ऑपरेशन संरक्षा सुरक्षितता निश्चित करण्यासाठी. ऑपरेशन सेवा गरजूंना मदत करण्यासाठी. याच्यावरचा प्रश्न पाहूयात. या 4 याच्यावरचा हा त्याचा दुसरा प्रश्न आहे, इथे ओळखायचा आहे. ऑपरेशन नार्कोस, ऑपरेशन यात्री सुरक्षा, ऑपरेशन संरक्षा, ऑपरेशन सेवा. लक्षात आलं? तर सुरुवातीला ऑपरेशन नार्कोस कशाशी संबंधित आहे? अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी संरक्षित आहे असा आपण विचार केलेला होता. त्यानंतर ऑपरेशन यात्री सुरक्षा कशासाठी आहे? ऑपरेशन यात्री सुरक्षा प्रवाशांच्या संरक्षणासाठी आहे. यात्री सुरक्षा कशासाठी आहे? प्रवाशांच्या संरक्षणासाठी आहे. त्यानंतर ऑपरेशन संरक्षा कशासाठी आहे? तर सुरक्षितता निश्चित करण्यासाठी आहे. आणि ऑपरेशन सेवा कशासाठी आहे? तर गरजूंना मदत करण्यासाठी आहे. तशा प्रकारे हे एकदा रोज पाहायचं आहे, ओळखायचं आहे आणि पुढे जायचं आहे. पाठ करायची गरज नाही, ते बरोबर तुमच्या लक्षामध्ये राहतं. तशा प्रकारे 8 ऑपरेशन्स आपण पाहिली. उरलेली 4 ऑपरेशनचा आपण विचार करणार आहोत. त्यानंतर आहे ऑपरेशन सतर्क. सतर्क कशासाठी? अवैध माल वाहतुकीला आळा घालणं यासाठी ऑपरेशन सतर्क आहे. ऑपरेशन डिग्निटी कशासाठी आहे? संरक्षणाची गरज असलेल्या प्रौढांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन डिग्निटी आहे. ऑपरेशन अमानत कशासाठी आहे? हरवलेलं सामान मिळवणं आणि सुपूर्द करणं यासाठी ऑपरेशन अमानत रेल्वेने सुरू केलाय. ऑपरेशन मातृशक्ती गर्भवती महिलांना बाळंतपणामध्ये मदत करण्यासाठी हे ऑपरेशन मातृशक्ती आहे. म्हणजे ओळखता येईल ऑपरेशन मातृशक्ती गर्भवती महिलांसाठी आहे. ऑपरेशन अमानत हरवलेल्या सामानासाठी आहे. ऑपरेशन डिग्निटी प्रौढांच्या संरक्षणासाठी आहे. ऑपरेशन सतर्क अवैध माल वाहतुकीला आळा घालण्यासाठी आहे. आता याच्यावरचा आपण प्रश्न पाहूयात. तिसरा प्रश्न ऑपरेशन सतर्क कशासाठी आहे? आपण या ठिकाणी लक्षात आलं आपल्या अवैध माल वाहतुकीला आळा घालण्यासाठी आहे. ऑपरेशन डिग्निटी कशासाठी आहे? प्रौढांसाठी आहे. हे आपल्या लक्षात आलं होतं. प्रौढ कुठं दिसतंय का पहा. हा, ऑपरेशन डिग्निटी संरक्षणाची गरज असलेल्या प्रौढांची सुटका करण्यासाठी आहे. ऑपरेशन अमानत कशासाठी आहे? हरवलेलं सामान जे आहे ते परत मिळवण्यासाठी आहे. आणि ऑपरेशन मातृशक्ती कशासाठी आहे? तर गर्भवती महिलांना बाळंतपणात मदत करण्यासाठी आहे. तशा प्रकारे रेल्वेने काही सुरू केलेली ऑपरेशन्स आहेत. ते ऑपरेशन आपण पाहिली. त्या ऑपरेशन संबंधीचे प्रश्न या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत. आता आपण आपल्या पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. लक्षात आलं कोणकोणती ऑपरेशन्स आहेत आणि त्याच्याविषयी तुम्हाला सर्व ऑपरेशनवरती प्रश्न पण तयार करून दिलेत. हे ऑपरेशन एकदा बघायचे आहेत. त्यानंतर हे प्रश्न सातत्याने तुम्ही 1-2-3 वेळा सोडवण्याचा प्रयत्न केला नोट्समधून
तर तुमचे ते कायमस्वरूपी लक्षामध्ये राहणार आहेत. हे पाठ करायचं नाही तर ते सोडवायचे, त्याची प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस केलं की ते आपोआप पाठ होतं, हे लक्षात ठेवायचं. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. पाकिस्ताननं कोणत्या देशी क्षेपणास्त्राची 27 डिसेंबर 2023 रोजी यशस्वी चाचणी केली? आपल्या शेजारच्या देशानं काय केलंय हे पण आपल्याला माहिती पाहिजे. शिवाय शत्रू देश असेल तर नक्की माहिती पाहिजे. मग आपल्याला या ठिकाणी विचारलंय पाकिस्ताननं कोणत्या देशी क्षेपणास्त्राची 27 डिसेंबर 2023 ला यशस्वी चाचणी केलेली? फतह 2. फतह 2 या देशी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलेली. या क्षेपणास्त्राची किंवा या क्षेपणास्त्राचा पल्ला किती आहे याचा जर विचार केला तर 400 किलोमीटर अंतराचा पल्ला आहे. 400 किलोमीटर पल्ला किती आहे? 400 किलोमीटर. फतह 2 याची चाचणी केली आहे पाकिस्ताननं. देशी क्षेपणास्त्र आहे आणि त्याचा पल्ला किती आहे? ते 400 किलोमीटरचा पल्ला आहे. तर 400 किलोमीटर अंतरावरील लक्ष्य हे अचूकपणे साधू शकतं. लक्षात आलं? पुढे जाऊया. राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी 12 मार्च 2024 ला तिन्ही सैन्य दलांच्या झालेल्या युद्ध सरावाला कोणतं नाव देण्यात आलं आहे होतं? 12 मार्च 2024 ला तिन्ही सैन्य दल यांच्या युद्ध सराव झालाय आणि मग त्याला कोणतं नाव देण्यात आलेलं होतं? तर त्याला नाव देण्यात आलेलं होतं भारत शक्ती युद्ध सराव. भारत शक्ती युद्ध सराव. भारत शक्ती युद्ध सराव असं त्याला नाव देण्यात आलेलं होतं. लक्षात आलं? राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी तिन्ही सैन्य दलांच्या झालेल्या युद्ध सरावाला कोणतं नाव देण्यात आलेलं आहे? तर भारत शक्ती युद्ध सराव असं नाव देण्यात आलेलं आहे. आता पुढे जाऊयात. कोठे झाला हे पण लक्षात ठेवा. राजस्थानमधील पोखरण येथे हा सराव झाला. आपण म्हणतोय तिन्ही सैन्य दलांचा युद्ध सराव झालाय. कोठे झाला आणि त्या सरावास कोणतं नाव दिलं होतं हे दोन्ही लक्षात ठेवा. पोखरण राजस्थानला झालाय. युद्ध सरावाला कोणतं नाव दिलं होतं? भारत शक्ती युद्ध सराव असं नाव दिलं होतं. पुढचा प्रश्न. नौदल अधिकाऱ्यांच्या वर्दीवर नौदलाच्या ध्वजानं प्रेरित असलेल्या रचनेमध्ये कोणतं चिन्ह समाविष्ट करण्यात आलंय? तुमच्या माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट, शिवाजी महाराजांची कीर्ती संपूर्ण भारतामध्ये पसरवणारे हे एक नवीन कल्पना या सरकारनं, एनडीएच्या सरकारनं आणली आणि खरोखरच शिवाजी महाराजांना अगदी नौदलाच्या पोशाखावरती नेऊन ठेवलाय. अभिमानाची गोष्ट. याच्या अगोदर पण हे करता आलं पाहिजे, करता आलं असतं. जी शिवमुद्रा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचं चिन्ह, शिवमुद्रा आता आपण त्याला म्हणतो. तर ती शिवमुद्रा कुठे ठेवली आहे पहा? तर नौदल अधिकाऱ्यांच्या वर्दीवर नौदलाच्या ध्वजानं प्रेरित असलेल्या रचनेत एक चिन्ह समाविष्ट केलं गेलेलं आहे. ते चिन्ह आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचं चिन्ह, ज्याला आपण शिवमुद्रा असं म्हणतो. लक्षात आलं? मग आपल्याला या ठिकाणी सांगता येतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेचं चिन्ह, राजमुद्रेचं चिन्ह, राजमुद्रेचं चिन्ह, राजमुद्रेचं चिन्ह, तशा प्रकारे हे चिन्ह समाविष्ट करण्यात आलेले, ज्याला आपण शिवमुद्रा असं सुद्धा म्हणतो. शिवमुद्रा, शिवमुद्रा असं सुद्धा म्हणतो. लक्षात आलं? नौदल अधिकाऱ्यांच्या वर्दीवर नौदलाच्या ध्वजानं प्रेरित असलेल्या रचनेत कोणतं चिन्ह समाविष्ट करण्यात आलेलं? तर शिवमुद्रेचं चिन्ह समाविष्ट करण्यात आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचं चिन्ह समाविष्ट करण्यात आलंय. पुढे जाऊया. ॲडव्हान्स्ड मीडियम कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट AMCA च्या या विदेशी 5th जनरेशन लढाऊ विमानाची निर्मिती कोणत्या कंपनी मार्फत केली जाणार आहे? भारतातल्या कोणत्या कंपनी मार्फत केली जाणार आहे? आता पहा, स्वदेशी 5th जनरेशन लढाऊ विमान आपण तयार करतोय, ज्याला काय म्हटलंय? ॲडव्हान्स्ड मीडियम कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट आहे,
या लढाऊ विमानाची निर्मिती कोणत्या कंपनी मार्फत केली जाणार आहे? भारतातल्या HAL मार्फत केली जाणार आहे. HAL, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मार्फत केली जाणार आहे. लक्षात आलं? भारतामधील स्वदेशी 5th जनरेशन लढाऊ विमानाची निर्मिती कोणती कंपनी करणार आहे? तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL ही कंपनी करणार आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तशा प्रकारे आपल्याला हे करावं लागणार आहे, कारण चीन सारखा शत्रू आपल्या शेजारी आहे. पाकिस्तान कधीही नेहमी संधीचीच वाट पाहत असतो, तर यांच्यासाठी आपण संरक्षण सज्ज असणं गरजेचं आहे. मग आपल्याला जास्तीत जास्त आधुनिक पद्धतीचे जे एअरक्राफ्ट्स आहेत त्यांची निर्मिती करावी लागणार आहे. शिवाय डिफेन्स सिस्टीम सुद्धा आधुनिक पद्धतीची तयार करावी लागणार आहे. मग ती डिफेन्स सिस्टीम आपण कालच्या भागामध्ये पाहिली, अस्त्र असं आपण त्याला म्हटलं. पण एवढंच करून नाही तर मग आपल्याला आधुनिक लढाऊ विमानांची सुद्धा निर्मिती करावी लागणार आहे, कारण संकटाच्या कालावधीमध्ये कोण मदत करेल आणि कोण मदत करू शकणार नाही हे आपल्याला माहीत नाही. मग आपण आत्मनिर्भर असलं पाहिजे. लक्षात आलं? मग ते आत्मनिर्भर करण्यासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आहे. या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनी मार्फत स्वदेशी 5th जनरेशन लढाऊ विमानाची निर्मिती केली जाते, ज्याला आपण ॲडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट AMCA ची निर्मिती केली जाते. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं. आता याची विकास निर्मिती करायची. मग सरकारनं सुद्धा ठरवलं हे करणं आवश्यकच आहे. प्रेफरन्स याला दिलाय आणि सरकार मग यासाठी काय करताय तर 15,000 कोटी रुपयांचे जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाला सरकारनं मंजुरी दिली आहे. 15,000 कोटी रुपये खर्च करतायत. अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं. पुढे जाऊयात. जम्मू आणि काश्मीरमध्ये पोलिसांनी जम्मू, सांबा आणि कठुआ या विभागात गुरांच्या तस्करीच्या तीव्र समस्येला आळा घालण्यासाठी कोणतं ऑपरेशन सुरू केलं आहे? जम्मू आणि काश्मीरमध्ये पोलिसांनी काय केलंय? जम्मू, सांबा आणि कठुआ या विभागांमध्ये गुरांच्या तस्करीच्या तीव्र समस्येला आळा घालण्यासाठी एक ऑपरेशन सुरू केलंय. त्या ऑपरेशनचं नाव काय असं विचारलंय? ऑपरेशन कामधेनू. कदाचित ऑपरेशन कामधेनू कशाशी संबंधित आहे हे पण आपल्याला विचारले जाऊ शकेल. ऑपरेशन कामधेनू कोणत्या राज्यामध्ये, कोणत्या संघ राज्यामध्ये राबवलं जाते, कोणत्या ठिकाणी राबवलं गेलं हे पण विचारतील. तिन्ही प्रकारे विचारतील. ऑपरेशन कामधेनू कशाशी संबंधित आहे, त्याच्यानंतर हे कुठे राबवलं जाते, जम्मू काश्मीरमध्ये, आणि ऑपरेशन कामधेनू राबवण्यासाठी हे आपण जे विचार करतोय की कोणतं ऑपरेशन सुरू केलंय की गुरांच्या तस्करीच्या तीव्र समस्येला आळा घालण्यासाठी कोणत्या विभागात सुरू केलंय? जम्मू, सांबा आणि कठुआ या विभागामध्ये सुरू केलं. लक्षात आलं? ऑपरेशन कामधेनू गुरांच्या तस्करीची तीव्र समस्या आहे, त्या तीव्र समस्येला आळा घालण्यासाठी एक ऑपरेशन सुरू केलंय. कुठं? जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू केलंय. कोणत्या विभागामध्ये सुरू केलंय? आपण म्हटलं जम्मू, सांबा, कठुआ विभागामध्ये सुरू केलंय, तर त्याला ऑपरेशन कामधेनू असं म्हटलं गेलंय. लक्षात आलं? ऑपरेशन कामधेनू काय आहे? तर ऑपरेशन कामधेनू हे आहे. पुढे जाऊयात. पहिली संपूर्ण महिलांचा समावेश असलेली सागरी गस्त मोहीम कोणत्या नावाने राबवण्यात आलेली आहे? सागरी गस्त मोहीम. आता या ठिकाणी आपल्याला काय म्हटलंय पहा, पहिली संपूर्ण महिलांचा समावेश असलेली सागरी गस्त मोहीम राबवण्यात आली आहे. कोणत्या नावाने राबवली गेली? त्याचं नाव आहे INS उत्क्रोश या नावाने राबवली गेली. INS उत्क्रोश. INS उत्क्रोश या नावाने ही मोहीम राबवली गेली. लक्षात आलं? संपूर्ण महिलांचा समावेश असलेली पहिली सागरी गस्त मोहीम INS उत्क्रोश या नावाने राबवली गेली. लक्षामध्ये ठेवायचं. आता ही मोहीम कुठे राबवली गेली? अंदमान आणि निकोबार कमांड आहे, त्या अंदमान आणि निकोबार कमांडनं ही मोहीम राबवलेली आहे. आता आणखी खोलवर काय माहिती असं पाहिजे? आपण म्हणतो संपूर्ण महिलांचा समावेश असलेली सागरी गस्त मोहीम प्रथम राबवण्यात आलेली. मग या मोहिमेचं नेतृत्व कोणी कोणी केलं होतं? मोहिमेचं नेतृत्व कोणी कोणी केलं होतं? त्याच्यामध्ये 2 लेफ्टनंट आहेत महिला, एक कमांडर आहे. कमांडर शुभांगी स्वरूप, त्याच्यात लेफ्टनंट कमांडर दिव्या शर्मा, लेफ्टनंट वैशाली मिश्रा. या मोहिमेचं नेतृत्व कोणी केलं?
शुभांगी स्वरूप, लेफ्टनंट शुभांगी अभिमानाची गोष्ट स्त्रियांसाठी, मुलींसाठी, यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण थोडं कुठे पुढे जाऊ शकतो का? आज कोणत्या ठिकाणी महिला पुढाकार घेऊन काम करतायत, तर त्याचं हे उत्तम उदाहरण लेफ्टनंट शुभांगी स्वरूप. त्याच्यानंतर आपण विचार केला लेफ्टनंट कमांडर दिव्या शर्मा. आणि आणखी एका महिलेनं नेतृत्व केलंय, तर त्यांचं नाव आहे लेफ्टनंट वैशाली मिश्रा. लेफ्टनंट वैशाली मिश्रा या मोहिमेचं नेतृत्व कोणी केलंय, तर या मोहिमेचं नेतृत्व या तिघींनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये इथे कमांडर घ्या, लेफ्टनंट कमांडर दिव्या शर्मा आणि लेफ्टनंट वैशाली मिश्रा. त्या तिघींची नावं लक्षात ठेवा, शुभांगी स्वरूप, दिव्या शर्मा, वैशाली मिश्रा. INS उत्कृष्टचं नेतृत्व या तिघींनी केलेलं आहे. आपण म्हटलं की संपूर्ण महिलांचा समावेश असलेली सागरी गस्त मोहीम नुकतीच राबवण्यात आली. त्या मोहिमेचं नाव काय? INS उत्कृष्ट मोहीम. आणि कोणाच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आली? तर या तिघींच्या नेतृत्वाखाली हे राबवण्यात आले. INS उत्कृष्ट काय आहे? हवाई स्टेशन आहे, भारतीय नौदलाचं हवाई स्टेशन. हे जे आहे ते काय आहे? नेव्हीचं, इंडियन नेव्हीचं हवाई स्टेशन, एअरफोर्स स्टेशन आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. या ठिकाणी राबवली गेलेलं INS उत्कृष्ट असं नाव देण्यात आलेलं होतं. पुढे जाऊयात. सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीनं 34 ध्रुव हेलिकॉप्टर खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. हे हेलिकॉप्टर कोणत्या कंपनीत तयार केले जाणार आहे? म्हणजे ध्रुव हेलिकॉप्टर येणार आहेत. 34 ध्रुव हेलिकॉप्टर खरेदी करण्यास मान्यता दिलेली आहे कॅबिनेट समितीनं. तर हे हेलिकॉप्टर कोणत्या कंपनीमध्ये तयार केले जाणार आहे? त्या कंपनीचं नाव आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, HAL. पुन्हा एकदा HALचा उल्लेख इथे येतो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. 5व्या पिढीचं विमान सुद्धा यांच्यामार्फत तयार केलं जातं, ते पण आपण अभ्यासलं. आणि आता आपण म्हणतोय ध्रुव हेलिकॉप्टर्स खरेदी करण्यास मान्यता दिली. कोणी? सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने दिले. मग हे हेलिकॉप्टर्स तयार करण्यासाठी किंवा हे हेलिकॉप्टर कोणत्या कंपनीमध्ये तयार केले जातील? ध्रुव हेलिकॉप्टर. तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीमध्ये हे हेलिकॉप्टर्स तयार केले जातील. लक्षात आलं? पुढे जाऊ. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं 1 मार्च 2024 रोजी कोणत्या आंतरखंडीय बॅलिस्टिक आण्विक क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीची घोषणा केली? आता या ठिकाणी काय कोणी घोषणा केली? पहा, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने 1 मार्च 2024 ला कोणत्या आंतरखंडीय बॅलिस्टिक आण्विक क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीची घोषणा केली. त्याचं नाव काय? त्याचं नाव होतं यार्स, YARS किंवा मराठीमध्ये यार्स असं त्याचं नाव आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने 1 मार्च 2024 ला कोणत्या आंतरखंडीय बॅलिस्टिक आण्विक क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीची घोषणा केली? यार्स असं त्याचं नाव आहे. लक्षात राहील, तेही लक्षामध्ये ठेवायचं. पुढे जाऊयात. 27 फेब्रुवारी 2024 ला 3300 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलेला आहे. ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफशोअर ड्रग्ज जप्ती कोणत्या नावाने राबविण्यात आली होती? लक्षात आलं? काय केलं? 3300 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलाय आणि ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफशोअर ड्रग्ज जप्ती आहे. तर ती कोणत्या नावानं राबवण्यात आलेली होती? याला कोणतं नाव देण्यात आलेलं होतं हे आपल्याला विचारलं. आता याला नाव देण्यात आलेलं होतं ऑपरेशन सागर मंथन 1.
मंथन 1 असं नाव देण्यात आलेलं आहे. 27 फेब्रुवारी 2024 ला 3,300 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं. ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफशोर ड्रग जप्ती कोणत्या नावानं राबवण्यात आली? तर ऑपरेशन सागर मंथन 1 या नावानं राबवण्यात आलेली होती. लक्षात आलं? तर हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न या ठिकाणी EW आहे, इलेक्ट्रॉनिक वॉर. शक्ती EW म्हणजे शक्ती इलेक्ट्रॉनिक वॉर किंवा इलेक्ट्रॉनिक युद्ध. शक्ती EW प्रणालीच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयानं कोणासोबत करार केलाय? महत्वाचं आहे. इलेक्ट्रॉनिक वॉर, त्याला नाव काय म्हटलंय? शक्ती इलेक्ट्रॉनिक वॉर. या प्रणालीच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयानं कोणासोबत करार केलाय? भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत करार केलाय. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. लक्षात आलं? भारत इलेक्ट्रॉनिक्स LTD लिमिटेड बरोबर करार केलेला आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बरोबर करार केला आहे. शक्ती इलेक्ट्रॉनिक वॉर प्रणालीच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयानं कोणासोबत करार केलाय? तर BEL भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बरोबर करार केला, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. हेरगिरीचा ठपका ठेवून कतारमध्ये तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या भारतीय नौदलाच्या 8 माजी कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. हे माजी नौदल कर्मचारी कतारमध्ये कोणत्या कंपनीसाठी काम करत होते? आपण मध्ये ही बातमी सातत्याने चर्चेमध्ये होती आणि आपण ते सुटावेत यासाठी सुद्धा एक भारतीय म्हणून आपण प्रार्थना करत होतो, कारण नौदल अधिकारी आहेत, आपल्या देशाची शान आहेत. मग त्यासाठी आपले पण प्रयत्न चालू होते, मनातून चिंतन चालू होतं. मग हे हेरगिरीचा ठपका ठेवून कतारमध्ये तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या भारतीय नौदलाच्या 8 माजी कर्मचाऱ्यांची सुटका केली गेलेली, भारत सरकारने सुटका केली. मग हे माजी नौदल कर्मचारी कतारमध्ये कोणत्या कंपनीसाठी काम करत होते हे विचारलं जाऊ शकेल. दोहा ग्लोबल कंपनी असं त्या कंपनीचं नाव आहे. दोहा ग्लोबल कंपनी असं या कंपनीचं नाव आहे. लक्षात आलं? हे जे 8 कर्मचारी होते माजी नौदल कर्मचारी, हे कतारमधील कोणत्या कंपनीसाठी काम करत होते? तर दोहा ग्लोबल कंपनी या कंपनीसाठी काम करत होते आणि त्यांना आता भारतामध्ये सुद्धा आणलंय. 12 फेब्रुवारी 2023 मध्ये त्यांना भारतामध्ये आणलेलं आहे. लक्षात आलं? तशा प्रकारे हे कोणत्या कंपनीसाठी काम करत होते आपल्यासाठी महत्वाचे आहे. पुढे जाऊयात. भारतामधील कोणती IIT पहिले स्वदेशी 155 मिलीमीटर स्मार्ट दारुगोळा विकसित करणार आहे? कोणती कंपनी, कोणती IIT म्हटलंय पहिलं स्वदेशी 155 मिलीमीटर स्मार्ट दारुगोळा विकसित करणार आहे? कोणती IIT विकसित करणार आहे? IIT मद्रास. IIT मद्रास करणार आहे. IIT मद्रास हे करणार आहे. IIT मद्रास हे पहिलं स्वदेशी 155 मिलीमीटर स्मार्ट दारुगोळा विकसित करणार आहे. लक्षात आलं? आणि मग हा दारुगोळा विकसित करण्यासाठी IIT मद्रास जे आहे त्या IIT मद्रासनं एका कंपनी सोबत भागीदारी सुद्धा केली आहे. कोणत्या कंपनी सोबत IIT मद्रासनं भागीदारी केली आहे? तर त्या कंपनीचं नाव आहे म्युनिशन्स इंडिया लिमिटेड. लक्षात आलं? यानं भागीदारी सुद्धा केली. म्युनिशन्स इंडिया लिमिटेड या कंपनी सोबत भागीदारी केलेली आहे. भारतामधील IIT मद्रास पहिलं स्वदेशी 155 मिलीमीटर स्मार्ट दारुगोळा विकसित करणार आहे. हा दारुगोळा विकसित करण्यासाठी IIT मद्रासनं कोणत्या कंपनी सोबत भागीदारी केली असं सुद्धा विचारलं जाऊ शकेल. तर म्युनिशन्स इंडिया लिमिटेड या कंपनी सोबत भागीदारी केली आहे. लक्षात आलं? आणि म्युनिशन्स इंडिया लिमिटेड ही काय आहे? सरकारी संरक्षण कंपनी आहे, खाजगी नाहीये, हे पण लक्षात ठेवा.
ही जी म्युनिशन्स इंडिया लिमिटेड आपण म्हणतो, तर ही आपण म्हटल्याप्रमाणे सरकारी संरक्षण कंपनी म्हणून ओळखली जाते. याच्याशी भागीदारी केली IIT मद्रासनं. पुढे जाऊयात. तेलंगणा पोलिसांनी 3479 बालकामगारांची सुटका करण्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवलंय? बालकामगारांची सुटका करण्यासाठी 3479 बालकामगारांची सुटका करण्यासाठी तेलंगणा पोलिसांनी एक ऑपरेशन राबवलेलं, तर त्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन स्माइल एक्स. ऑपरेशन स्माइल एक्स. ऑपरेशन स्माइल एक्स असं त्याचं नाव आहे. तेलंगणा पोलिसांनी 3479 बालकामगारांची सुटका करण्यासाठी एक ऑपरेशन राबवलंय. त्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन स्माइल एक्स. आता बालकामगारांची सुटका करण्यासाठी असं आपण म्हणतोय, महत्वाचं आहे, बालकामगारांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन स्माइल एक्स कोणत्या राज्याने राबवलाय हे पण विचारतील. तेलंगणा राज्याने राबवलं हे लक्षामध्ये ठेवायचं. आता बऱ्याचदा काय झाले, अनेक मुलं बेपत्ता होतात, अनेक मुलांची तस्करी होताना आपल्याला दिसते. त्यांचा शोध घेतला पाहिजे. शोध नुसताच न घेता त्यांची सुटका पण केली पाहिजे. तर मग हे जे पोलीस आहेत ते पोलीस काय करतात, दरवर्षी अशा प्रकारची मोहीम राबवतात. दरवर्षी जानेवारीमध्ये ही मोहीम राबवली जाते. तशा प्रकारे तेलंगणा पोलिसांनी एक मोहीम राबवली आणि बालकामगारांची सुटका करण्यासाठी ही मोहीम राबवली आहे. त्या ऑपरेशनला त्यांनी नाव दिलं होतं ऑपरेशन स्माइल एक्स. मग ऑपरेशन स्माइल एक्स कोणत्या राज्याने राबवली हे पण आपल्याला विचारतील. तेलंगणा राज्याने राबवली हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. कोणत्या भारतीय नौदलाची युद्धनौकेनं 19 पाकिस्तानी क्रू मेंबर्स आणि अल नईमी जहाजाला अरबी समुद्रात सशस्त्र सोमाली चाच्यांपासून वाचवले? अलीकडच्या कालावधीमध्ये आपण हे पाहिलं, एका भारतीय नौदलाची युद्धनौका आहे, त्या युद्धनौकेनं 19 पाकिस्तानी क्रू मेंबर्स आणि अल नईमी जहाजाला अरबी समुद्रामध्ये सशस्त्र सोमाली चाच्यांपासून वाचवल्या. तर ती युद्धनौका कोणती होती? हे मध्ये चर्चेमध्ये होतं. INS सुमित्रा असं तिचं नाव आहे. INS सुमित्रा ही युद्धनौका. INS सुमित्रा ही युद्धनौका आहे. लक्षात आलं? कोणत्या भारतीय नौदलाची युद्धनौकेनं 19 पाकिस्तानी क्रू मेंबर्स आणि अल नईमी जहाजाला अरबी समुद्रात सशस्त्र सोमाली चाच्यांपासून वाचवलं? कोणत्या युद्धनौकेनं ह्यांना वाचवलं? तर INS सुमित्रा या युद्धनौकेनं वाचवलं आहे. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं. यानंतरचा प्रश्न पहा. भारतातील पहिल्या आर्मड लाईट स्पेशालिस्ट व्हेइकलचं प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पदार्पण करण्यात आलं. हे व्हेइकल कोणत्या कंपनीनं बनवलंय? भारतातील पहिल्या असं म्हटलंय. काय? कोणत्या व्हेइकलचं? आर्मड लाईट स्पेशालिस्ट व्हेइकल ALSV याचं प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पदार्पण करण्यात आलं आहे. हे व्हेइकल कोणत्या कंपनीनं बनवलेलं आहे? कुठलं? आर्मड लाईट स्पेशालिस्ट व्हेइकल बनवलंय. महिंद्रा अँड डिफेन्स सिस्टीम या कंपनीनं बनवलंय. महिंद्रा अँड डिफेन्स सिस्टीम या कंपनीनं बनवलंय. लक्षात आलं? भारतातील पहिलं आर्मड लाईट स्पेशालिस्ट व्हेइकल ALSV प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये ह्या व्हेइकलचं पदार्पण झालं. हे व्हेइकल कोणत्या कंपनीनं बनवलंय? आपण म्हटलं महिंद्रा अँड डिफेन्स सिस्टीम. या व्हेइकलचं नाव काय आहे? या व्हेइकलला नाव दिले आर्माडो व्हेइकल. ह्या व्हेइकलचं नाव काय आहे? व्हेइकलचं नाव पण लक्षात ठेवा, आर्माडो व्हेइकल. आर्माडो व्हेइकल. या व्हेइकलचं नाव काय आहे? या व्हेइकलचं नाव आहे आर्माडो व्हेइकल. वाहनाचा उपयोग काय आहे?
दहशतवाद विरोधी कारवाया आपल्या सैन्याला कराव्या लागतात. मग ह्या दहशतवाद विरोधी ज्या कारवाया आहेत किंवा या कारवाईच्या विरुद्ध कारवाई करताना अनेक ठिकाणी आपल्या सैन्याला जावं लागतं. वाळवंटासारख्या भागामध्ये जावं लागतं, खुल्या भागामध्ये जावं लागतं, छापेमारी करावी लागते, शोध मोहिमांचा वापर करावा लागतो. तर त्यावेळी या व्हेइकलचा, आर्माडो व्हेइकलचा वापर आता सैनिक करणार आहेत, आपलं सैन्य करणार आहे, आपलं लष्कर करणार आहे. लक्षात आलं? दहशतवाद विरोधी कारवाया करायच्या, चांगली वाहनं पण पाहिजे. या कारवाया खुल्या जागेवरती कराव्या लागतील, वाळवंटासारख्या ठिकाणी कराव्या लागतील, काही वेळा छापेमारी सुद्धा करावी लागेल, शोध मोहिमा घ्याव्या लागतील. मग यामध्ये आता कोणतं व्हेइकल वापरलं जाईल? तर आर्माडो व्हेइकलचा वापर केला जाणार आहे. त्यासाठीच हे व्हेइकल तयार केलं गेलेलं आहे. तशा प्रकारे महिंद्रा अँड डिफेन्स सिस्टमनं हे आर्माडो व्हेइकलची निर्मिती केली आहे आणि त्याला आपण ALSV आर्मड लाईट स्पेशालिस्ट व्हेइकल म्हणतो आणि याचं प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पदार्पण झालं आहे. लक्षात आलं? पुढे जाऊया. केंद्रीय गृह मंत्रालयानं कोणत्या संघटनेवरील बंदी 5 वर्षासाठी वाढवली? केंद्रीय गृह मंत्रालयानं कोणत्या संघटनेवरची बंदी 5 वर्षांसाठी वाढवली? सिमी, स्टुडंट इस्लामिक मूवमेंट ऑफ इंडिया. सिमी, स्टुडंट इस्लामिक मूवमेंट ऑफ इंडिया. सिमी वरील बंदी 5 वर्षासाठी वाढवली. आपल्याला विचारलं केंद्रीय गृह मंत्रालयाने कोणत्या संघटनेवरील बंदी 5 वर्षासाठी वाढवली आहे? तर सिमी, स्टुडंट इस्लामिक मूवमेंट ऑफ इंडिया या संघटनेवरील बंदी 5 वर्षासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं वाढवलेली आहे, हे लक्षात ठेवायचं. लक्षात आलं? पुढे जाऊ. उत्तर कोरियानं 25 जानेवारी 2024 रोजी कोणत्या नवीन क्रूज क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचा दावा केला आहे? उत्तर कोरियाने. त्याचं नाव आहे पुलवासल 331. पुलवासल 331 असं त्याचं नाव आहे. लक्षात आलं? पुलवासल. आपण या ठिकाणी थोडंसं तुम्हाला इंग्लिशमध्ये पण लिहितो म्हणजे लक्षामध्ये येईल. असं दावा केलाय उत्तर कोरियानं. उत्तर कोरियानं 25 जानेवारी 2024 ला कोणत्या नवीन क्रूज क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचा दावा केलाय? पुलवासल 331. तर या नवीन क्रूज क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचा दावा केलाय. लक्षात आलं? पुढे जाऊया. राजौरी आणि पुंछ भागामध्ये भारतीय सैन्यावर झालेल्या हल्ल्याच्या मालिकेमध्ये सामील असलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कराने कोणतं ऑपरेशन सुरू केलं आहे? कोणतं ऑपरेशन सुरू केलं आहे? राजौरी आणि पुंछ भागामध्ये ही गोष्ट चर्चेमध्ये होती आपल्या देशामध्ये. तर राजौरी आणि पुंछ भागामध्ये हा हल्ला झालाय. तर भारतीय सैन्यावर झालेल्या हल्ल्यांच्या या मालिकेमध्ये सामील असलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्करानं कोणतं ऑपरेशन सुरू केलंय? त्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन सर्वशक्ती. ऑपरेशन सर्वशक्ती असे त्याला नाव देण्यात आलेलं आहे. ऑपरेशन सर्वशक्ती असं त्याला नाव देण्यात आले. राजौरी आणि पुंछ भागात भारतीय सैन्यावर झालेल्या हल्ल्यांच्या मालिकेमध्ये सामील असलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्करानं कोणतं ऑपरेशन सुरू केलंय? ऑपरेशन सर्वशक्ती सुरू केलंय, हे लक्षात ठेवायचं. पुढे जाऊयात. उत्तर कोरियानं पाण्याखाली आण्विक ड्रोनची चाचणी केली आहे. या ड्रोनला कोणतं नाव देण्यात आलं आहे? उत्तर कोरियानं पाण्याखाली आण्विक ड्रोनची चाचणी केली. कोणत्या देशानं पाण्याखाली आण्विक ड्रोनची चाचणी केली असं आपल्याला विचारते. प्रश्न असा पण येऊ शकेल, कोणत्या देशानं नुकतीच पाण्याखाली आण्विक ड्रोनची चाचणी केलेली आहे? उत्तर कोरिया या देशानं केली, हे लक्षात ठेवायचं आहे.
आता दुसरा प्रश्न शोधूयात, त्याचं उत्तर शोधूयात की या चाचणीला त्यांनी, या ड्रोनला काय नाव दिलंय? या ड्रोनला हेल 523 हे नाव दिलंय. HEIL 523 HEIL हेल 523 असं नाव देण्यात आलेलं आहे. लक्षात आलं? उत्तर कोरियानं पाण्याखाली आण्विक ड्रोनची चाचणी केली. या ड्रोनला हेल 523 असं नाव देण्यात आलेले. मग दोन्ही प्रकारे प्रश्न, नुकतीच कोणत्या देशानं पाण्याखाली आण्विक ड्रोनची चाचणी केली आहे? उत्तर कोरिया या देशानं केली आहे. त्या ड्रोनचं नाव काय आहे हे विचारलं तर HEIL हेल 523 असं त्याचं नाव आहे. हे लक्षात ठेवायचं. आणि हेल याचा अर्थ काय होतो याचा जर तुम्ही विचार केला तर त्यांच्या स्थानिक भाषेमध्ये सुनामी, जी आपण जे सुनामी म्हणतो त्या सुनामीला हे लोक हेल असं म्हणतात. लक्षात आलं? म्हणजे एवढं जबरदस्त आहे, एवढं धोकादायक आहे असं त्यांना म्हणायचं आहे. सुनामी सारखं धोकादायक म्हणून त्याला हेल 523 असं नाव दिलेलं हे लक्षात ठेवायचं. पुढे जाऊ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 जानेवारी 2024 रोजी बोईंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्र कॅम्पसचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी केलेलं आहे? बोईंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्र कॅम्पसचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी झालेलं आहे? महत्वाचं आहे. याच्या अगोदर पण हा मुद्दा आपण पाहिला आहे. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ. पहिले मुद्दे जर तुमचे पाठ असतील तर तुम्हाला लगेच लक्षात येईल. हा प्रश्न आणखी कोणत्या पद्धतीने विचारला जाईल? या पद्धतीने विचारला जाईल. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ. केम्पेगौडा केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ. लक्षात आलं? केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 19 जानेवारी 2024 ला बोईंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्र कॅम्पसचं उद्घाटन कोठे केलंय? केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी केलंय. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? बेंगळुरू आहे. बेंगळुरू या ठिकाणी. बेंगळुरू. आणि एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची, आणखी खोलवर जर जाऊन प्रश्न विचारला तर एक गोष्ट अजून लक्षामध्ये आपल्याला ठेवावी लागेल. नेमकं ठिकाण विचारलं. आपण म्हटलं बेंगळुरू मधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, पण तिथे कुठे हे विचारलं तर तिथे देवनहल्ली नावाचं ठिकाण आहे. देवनहल्ली विमानतळ. या विमानतळाजवळ देवनहल्ली नावाचं ठिकाण आहे. देवनहल्ली किंवा हल्ली नावाचं ठिकाण आहे. तर या ठिकाणी या बोईंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्र कॅम्पसचं उद्घाटन झालं. हे नाव पण लक्षात ठेवा, देवनहल्ली किंवा हल्ली. 43 एकरामध्ये हा कॅम्पस उभारण्यात आलेला आहे. या कॅम्पससाठी जवळजवळ 1600 कोटी रुपये खर्च झाले. लक्षात आलं? आता तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा मी म्हटलं तर बोईंग अशी कंपनी आहे की त्यांनी प्रथमच अमेरिकेच्या बाहेर एवढी मोठी गुंतवणूक केली आहे. कोठे केली आहे? इथं केली आहे. लक्षात आलं? बोईंगची तुम्हाला जो विधानामध्ये असं दिलं, आतापर्यंत बोईंगची ही अमेरिकेबाहेरची सर्वात मोठी गुंतवणूक आहे असं जर विधान आलं तर हो, आतापर्यंत बोईंगची ही अमेरिकेबाहेरची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. लक्षात आलं? 43 एकरामध्ये 1600 कोटी रुपये खर्च करून हे बोईंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्र कॅम्पसचं उद्घाटन झालंय. देवनहल्ली जवळ झालंय. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ देवनहल्ली आहे. हे बेंगळुरू या ठिकाणी आहे. लक्षात आलं? पुढे जाऊयात. नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरिकुमार यांनी 17 जानेवारी 2024 ला या ठिकाणच्या INS शिवाजीला भेट देत हरित तंत्रज्ञानावर आधारित संयंत्राचं उद्घाटन केलं. INS शिवाजी कुठे आहे? लगेच तुमच्या लक्षात येईल. लोणावळा या ठिकाणी आहे. लोणावळा लोणावळा लोणावळा
नौदल प्रमुख ॲडमिरल हरी कुमार यांनी 17 जानेवारी 2024ला लोणावळा येथील INS शिवाजीला भेट देत हरित तंत्रज्ञानावर आधारित संयंत्राचं उद्घाटन केलेलं आहे। आता काय हरित तंत्रज्ञानावर आधारित संयंत्र का उभारलंय तर जहाजांना गारवा पुरवण्याची यंत्रणा तयार केली जाते, वातानुकूलित जहाजांसाठी वातानुकूलित यंत्रणा तयार केली जाते या ठिकाणी। आणि आता तुम्हाला सहज एक प्रश्न सांगतो, जहाजांसाठी वातानुकूलित यंत्रणा महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी केली जाते? INS शिवाजी या ठिकाणी केली जाते। काय होईल जहाजांमध्ये यामुळे? ही जी वातानुकूलित यंत्रणा जहाजांमध्ये उभारली जाईल याच्यामुळे काय होईल? कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन त्या ठिकाणी होईल। आणि म्हणजे थोडक्यात आपल्याला काय म्हणायचं आहे तर वातानुकूलित यंत्रणा जहाजांसाठी तयार केली जाते या ठिकाणी। लक्षात आलं? आता ही वातानुकूलित यंत्रणा जी तयार केली जाते ती यंत्रणा कोणाच्या सहकार्याने तयार केली जाते? ही यंत्रणा IISC इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बेंगळुरू यांच्या सहकार्याने ही यंत्रणा तयार केली जाते। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस IISC बेंगळुरूच्या सहकार्याने ही यंत्रणा तयार केली जाते। लक्षात आलं? नौदल प्रमुख ॲडमिरल हरी कुमार यांनी 17 जानेवारी 2024ला लोणावळा येथील INS शिवाजीला भेट देत हरित तंत्रज्ञानावर आधारित संयंत्राचं उद्घाटन केलंय असं आपण म्हटलं। जहाजांना वातानुकूलित यंत्रणा तयार करण्यासाठी या ठिकाणी हे संयंत्र उभारण्यात आलंय आणि या संयंत्राचं उद्घाटन झालं। यामुळे काय होणार आहे? जहाजांमधून कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन होणार आहे। कार्बन डायऑक्साईडचं जे उत्सर्जन आहे ते उत्सर्जन वातानुकूलित यंत्रणेसाठी कामाला येईल आणि अशा प्रकारचं हे पहिलं संयंत्र असणार आहे। आपण म्हटलं की हे संयंत्र इथे उभारलं जातं। या संयंत्र उभारण्यासाठी वातानुकूलित यंत्रणा उभारण्यासाठी किंवा या तंत्रज्ञानावर आधारित संयंत्र उभारण्यासाठी कोणाची मदत घेण्यात आली आहे? कोणाचं सहकार्य घेण्यात आले आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस म्हणजे IISC बेंगळुरू यांचं सहकार्य घेण्यात आलेलं आहे। लक्षात आलं? पुढे जाऊया। भारतीय लष्करानं स्वदेशी बनावटीची एंड टू एंड सुरक्षित कोणती मोबाईल इकोसिस्टीम विकसित केली आहे? कोणती? काय म्हणते पहा, भारतीय लष्करानं स्वदेशी बनावटीची एंड टू एंड सुरक्षित कोणती मोबाईल इकोसिस्टीम विकसित केलेली आहे? भारतीय लष्करानं कोणती मोबाईल इकोसिस्टीम विकसित केलेली आहे? त्या इकोसिस्टीमचं नाव काय? संभव मोबाईल इकोसिस्टीम। संभव मोबाईल इकोसिस्टीम। संभव मोबाईल इकोसिस्टीम। भारतीय लष्करानं स्वदेशी बनावटीची एंड टू एंड सुरक्षित कोणती? तर संभव मोबाईल इकोसिस्टीम ही इकोसिस्टीम विकसित केलेली आहे। संभव आपण या ठिकाणी पाहूया। संभव संभव याचा पण लॉंग फॉर्म आहे सिक्युअर आर्मी मोबाईल काय SAM सिक्युअर आर्मी मोबाईल। त्याच्यानंतर BHA म्हणजे भारत भारत आणि V म्हणजे वर्जन असं याचा लॉंग फॉर्म आहे। संभव सिक्युअर आर्मी मोबाईल भारत वर्जन असं त्याचं नाव आहे। तशा प्रकारे भारतीय लष्करानं स्वदेशी बनावटीची संभव मोबाईल इकोसिस्टीम विकसित केलेली आहे। त्याचा लॉंग फॉर्म सिक्युअर आर्मी मोबाईल भारत वर्जन असा त्याचा लॉंग फॉर्म होतो। आणि ही जी प्रणाली आहे ती अत्याधुनिक प्रणाली आहे। ही जी प्रणाली आहे ती 5G तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली आहे। लक्षात आलं? संभव प्रणाली, संभव
मोबाईल इकोसिस्टीम प्रणाली खालीलपैकी कोणासाठी विकसित करण्यात आलेली तुम्हाला विचारते. उद्योजकांसाठी, लष्करासाठी. मग संभव मोबाईल इकोसिस्टीम लष्करासाठी विकसित केली गेलेली आहे. त्वरित कनेक्टिव्हिटी मिळणार आहे, सुरक्षित संदेशवहन प्राप्त होणार आहे या संभव मोबाईल इकोसिस्टीममुळे. लक्षात आलं? तर हे उभारलं गेलंय अत्याधुनिक तंत्रज्ञानावर, हे उभारलं गेलंय 5G तंत्रज्ञानावरती. अशा प्रकारे संभव मोबाईल इकोसिस्टीम भारतीय लष्करासाठी विकसित करण्यात आलेली, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न. आता या प्रश्नाचा जर विचार केला तर आजचा हा आपला शेवटचा प्रश्न. 12 जानेवारी 2024ला 4 दशकांच्या गौरवशाली सेवेनंतर कोणती 3 जहाजं निवृत्त करण्यात आली? तुम्हाला विचारतील खालीलपैकी कोणती 3 जहाजं निवृत्त करण्यात आली? 12 जानेवारी 2024ला 3 जहाजं निवृत्त झाले. आपल्या पोर्ट ब्लेअर या ठिकाणी हे 3 जहाजं निवृत्त झालेली आहेत. त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता ही जहाजं निवृत्त होताना पोर्ट ब्लेअरला. आणि मग कोणती 3 जहाजं? त्याच्यामध्ये INS चिता, त्यानंतर INS गुलदार, INS कुंभीर. INS चिता हे जहाज निवृत्त झालेलं आहे. त्याच्यानंतर INS गुलदार, त्यानंतर कुंभीर ही 3 जहाजं निवृत्त झालेली आहेत. 4 दशकांच्या गौरवशाली सेवेनंतर कार्यक्रम कुठे पार पडला? पोर्ट ब्लेअर, अंदमान निकोबार पोर्ट ब्लेअर या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडलेला आहे. लक्षात आलं? या ठिकाणी हा निवृत्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. तर आजचा हा आपला दुसरा भाग संरक्षण विषयक घडामोडींचा. या ठिकाणी आपण थांबतोय, भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा. आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते, प्रत्येक लेक्चर पूर्णपणे अभ्यासा, PDF नोट्स समोर ठेवून अभ्यासा. हे लेक्चर्स रोज पूर्ण केले गेला तर तुम्हाला सोपं जाईल. आणि आज करू उद्या करू हे जर करत गेला तर एकदम ताण येईल आणि ते कधीच नाही होणार. रोज तासभरच द्यायचा, पण 1 तास दिल्यानंतर येणाऱ्या पुढच्या परीक्षेत किंवा आपल्या आता 25चा शेड्यूल जाहीर झाला त्या परीक्षेमध्ये 24च्या सगळ्या करंट अफेअर्स आत्तापर्यंत रोज 1-1 तास पूर्ण केल्या, PDF समोर ठेवून पूर्ण केल्या, PDF नसतील तर त्या मागवून घेऊन पूर्ण केल्या, तर ते आत्तापासूनच अभ्यास होईल. आणि 15 पैकी 12, 13, 14 असे प्रश्न तुम्हाला बरोबर येतील. हे कधी येतील? रोज 1 तास अभ्यास केला तर हे साध्य होणार आहे. एकदम जर घेतलं तर मग 8, 9, 10 असे मार्क पडतात. आणि या ठिकाणी येणारा प्रत्येक प्रश्न तुम्हाला मेरिटच्या जवळ घेऊन जातो. मग या ठिकाणी आपल्याला मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला जर शक्य झालं तर रोज 1 तास नियमितपणे संपूर्ण व्हिडिओ पाहणं, PDF ती पूर्ण करणं. आणि एकदा का तुम्ही 1-2 वेळा ते पाहून PDF पूर्ण केली की तुमचं ते कायमस्वरूपी पाठ होणार आहे. तर या ठिकाणी आपण थांबतो, भेटूयात पुढच्या भागामध्ये.